नमस्कार मित्रांनो. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे क्लर्क या पदासाठी आणि ऑफिसर आणि मॅनेजर या पदासाठी जी भरती निघालेली होती, त्याच्यामध्ये काही इम्पोर्टंट अपडेट्स त्याच्याबद्दल आपण देणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. ठीक आहे. तर मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप आणि त्यांनी एकूण टोटल म्हणजे जाहिरातीमध्ये जी माहिती दिलेली आहे आणि ज्या इतर जी जाहिराती आतापर्यंत ज्या आपण डी-सी-सी बँकेची जी एक्झाम झालेली आहेत, जवळपास आपण 2019 पासून तर आतापर्यंत डी-सी-सी बँकेवरती व्हिडिओ बनवतो आणि नोट्स पण प्रोव्हाईड करतो कॅन्डिडेटना. ठीक आहे. आणि आपल्या नोट्सचा रिझल्ट पण तेवढा आहे मित्रांनो. तर त्या अनुषंगाने सांगायचं एवढंच, की या जाहिराती जी काढलेली आहे, याच्यामध्ये खूप सारे चेंजेस केलेला आहे सिलेबसमध्ये. प्रोबेशन टाईम आणि सॅलरी आणि निगेटिव्ह मार्किंग वगैरे सगळं टाकलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात काय-काय प्रॉब्लेम आहे आणि आपण काय-काय त्याच्यावरती करणार आहोत, केलेलं आहे. मी स्वतः जालना जिल्ह्याचं राजूर या ठिकाणी राहतो मित्रांनो. बावणी पांगरी हा माझं गाव आहे. गावाकडे आलेलो आहे. मी संभाजीनगरलाच राहतो. ठीक आहे. तर हे संपूर्ण आपण याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे, की काय रिफॉर्म करायला पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जालना डी-सी-सी बँकवरती हा फर्स्टच व्हिडिओ टाकतो मी. यावरती अगोदर व्हिडिओ न टाकण्याचं कारण पण लास्टला सांगणार आहे तुम्हाला मी. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते जॉइन करून घ्या नक्कीच. तिथे संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, प्रोबेशन पिरियड इथे 3 वर्षाचं दिलेलं आहे. इतर ज्या डी-सी-सी बँकच्या सगळ्या आतापर्यंत एक्झाम झालेल्या आहे आणि जवळपास शक्यतो IBPSच एक्झाम घेते मित्रांनो आता. ठीक आहे. आणि ही टॉप लेव्हलची कंपनी आहे. तर 1 ते 2 वर्ष, जास्तीत जास्त 2 वर्ष हा प्रोबेशन पिरियड टाईम असतो. ठीक आहे. हार्डली 1 वर्षच आहे शक्यतो. ठीक आहे. यांनी 3 वर्ष ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये गलती कुठे केली गेलेली आहे? मान्य आहे की 3 वर्ष ठेवलं तुम्ही. आता लिपिक हा पद म्हणजे त्याच्यासाठी 5,000 मंथली प्रोबेशनमध्ये सॅलरी ठेवलेली आहे. 5,000. आता जालन्यासारख्या सिटीमध्ये राहायला गेल्यावरती तुम्हाला 6,000 ते ₹7,000 रेंटनी तुम्हाला रूम मिळेल. ठीक आहे मित्रांनो. 5,000 तर इझी रेंट असेलच. तर त्यांनी म्हणजे कॅन्डिडेटने राहायला कसं पाहिजे? ठीक आहे. यांना तेवढं पण विचार करायला पाहिजे ना. ठीक आहे. तर मित्रांनो, मी त्या बँकेत गेलो. ऑफिसर, जनरल मॅनेजर, जे डायरेक्टर आहे त्यांच्याशी बोललो. ठीक आहे. तर ते त्यांनी सांगितलं, की जो हा सॅलरी स्ट्रक्चर आणि प्रोबेशन आहे, ठीक आहे. हा जुन्या रूल्सनुसार आहे मित्रांनो. ठीक. जो ओल्ड रूल्स आहे त्यानुसार आहे. तर त्यांना सांगितलं मी, ज्यावेळेस तुम्ही जाहिरात काढत होते त्यावेळेस तुम्ही चेंज का बरं नाही केलं? ठीक आहे. आणि त्यांना लेटर पण दिलेलं आहे. मी तुम्हाला समोर सांगणारच आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. तो तुम्ही फॉर्मॅट घ्या आणि ॲज इट इज ते त्यांच्या ऑफिशियल ईमेल आयडीवरती सेंड करा मित्रांनो. ठीक आहे. तर हे एक पॉइंट झालं आणि त्यांनी सांगितले, की समोर जी एक्झाम झाली, कॅन्डिडेट सिलेक्शन झालं, तर त्यांना चालू रूल्सनुसार पेमेंट सॅलरी मिळेल आणि प्रोबेशन टाईम पिरियड कमी करण्यावरती आम्ही विचार करणार आहोत समोरच्या बैठकीमध्ये. ठीक आहे. आता इथे सॅलरी वगैरे त्यांचं दिलेलं आहे आणि हे 70-30चा तर मुद्दा तुम्हाला माहीतच असेल. ऑफिशियल गव्हर्नमेंटनी, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 70% ज्या जागा आहेत त्या जालना जिल्ह्यातील जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो, म्हणजे स्थानिक जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी रिझर्व्हेशन असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी एक चेंजेस काय केलेले आहे, मोठं चेंज म्हणजे माहिती नाही तुम्ही बघितलं की नाही बघितलं. ठीक आहे. पेनल्टी रॉंग क्वेशन म्हणजे निगेटिव्ह मार्केटिंग याच्या मार्किंग याच्यामध्ये टाकलेली आहे. ठीक आहे. जर तुमचे 1/4 निगेटिव्ह मार्क टाकलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुमचे 4 प्रश्न चुकले तर मिळालेल्या मार्क्समधनं 1 मार्क्स तुमचे कटवले जातील मित्रांनो. हे ठीक आहे. तर हा ऑप्शन याच्यामध्ये ॲड केला गेलेला आहे. अगोदर मित्रांनो 6 ते 7 वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना शिकवत आहोत डी-सी-सी बँकबद्दल. ठीक आहे. आपल्या नोट्स वगैरे प्रोव्हाईड करत आहोत आणि जे पण एक्झाम झाले, ज्या पण कंपनीने एक्झाम घेतले, MKCL, TCS, IBPS आत्तापर्यंत निगेटिव्ह हे नव्हतं मित्रांनो. ठीक आहे. पण यांनी निगेटिव्ह मार्क्स टाकलेले आहे. तर हे कुठे ना कुठे हे एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि हे कॅन्डिडेटवरती अन्याय होत आहे मित्रांनो. आता याचं जो एक्झाम सिलेबस आहे, ठीक आहे. मी क्लर्कबद्दल बोलणार आहे. बाकीचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे. तर
क्लर्कचं बोलायचं झालं तर यांनी काय केलेलं आहे, अगोदर काय होत होतं, बँकिंग हा सब्जेक्ट, कोऑपरेटिव्ह हा सब्जेक्ट आणि आय-टी म्हणजे कॉम्प्युटर हा सब्जेक्ट, मेन सब्जेक्ट जास्त मार्क्ससाठी येत होते मित्रांनो. यांनी या सिलेबसमधनं डायरेक्ट गायब केलेलं आहे मित्रांनो. बँकिंग ना कोऑपरेटिव्ह नाही आय-टी ठीक आहे. कॉम्प्युटर याच्यामध्ये नाहीयेच. ठीक आहे. यांनी डायरेक्ट गायब केलेलं आहे. तर आता प्रॉब्लेम काय होते, जे अगोदरपासून 2 ते 3 वर्षापासून सलग डी-सी-सी बँकची एक्झाम देत आहे, ते ह्या अभ्यासानुसार स्टडी केली आहे मित्रांनो. तर त्यांच्यावरती खूप परिणाम होत आहे आणि अन्याय होत आहे. ठीक आहे. आणि इथे ठेवलेले आहे मराठी, इंग्लिश 20-20 मार्कासाठी ठीक आहे. 15-15 मार्कासाठी जी-के, मॅथ, रिझनिंग 20-20 मार्कासाठी ठेवलेले आहे मित्रांनो. तर एवढं मोठं चेंज आणि एवढं मोठं म्हणजे निगेटिव्ह एवढं हाय लेव्हलचं यांनी हे केलेलं आहे आणि सॅलरी ते देत आहे मित्रांनो शिपाईच्या लेव्हलच्या खालची लेव्हल म्हणजे 5,000 ठीक आहे. यांना म्हणजे लाजा वाटायला पाहिजे खरं तर मित्रांनो. ठीक आहे. त्यांना खूप काही मी बोललो आहे मॅनेजरला, डायरेक्टरला ठीक आहे. लेटर पण दिलेलं आहे. सहकार आयुक्तामध्ये पण लेटर दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि संपूर्ण इथे जे समोर काय करायचं आहे नेमका ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते जॉइन करून घ्या अगोदर ठीक आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला सांगेल की समोर काय करायचं. त्या बँकेकडून आपल्याला काहीही रिस्पॉन्स आला नाही, तर आपण समोर एकतर आंदोलन करू किंवा जे बॉम्बे हायकोर्टचं खंडपीठ आहे संभाजीनगरला ठीक आहे. तिथे आपण राईट पिटिशन टाकू शकतो या बँक विरुद्ध ठीक आहे. तर जास्तीत जास्त कॅन्डिडेट तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉइन व्हा. ते समोर कसं काय करायचं मी तुम्हाला संपूर्ण अपडेट तिथे सांगतो ठीक आहे. आणि आता स्टडी तुमची चालू ठेवा. जो सिलेबस आहे इथे ठीक आहे. मराठी, इंग्लिश, जी-के, मॅथ, रिझनिंग हा तर अगोदर होताच मित्रांनो. पण त्यांनी मेन जे सब्जेक्ट काढलेले आहे, त्यानुसार मुलांनी अगोदर स्टडी केलेली आहे. त्यांचं लॉस होत आहे. ठीक आहे. तर या सिलेबसनुसार आपल्याकडे तुम्ही स्टडी चालू ठेवा. त्याच्यासोबत मी तुम्हाला काही पी-डी-एफ पण देणार आहे. ज्या बँकिंग, सहकार आणि कॉम्प्युटर या 3 विषयाच्या आहे. ठीक आहे. तर या सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला मिळतील मित्रांनो. ठीक आहे. तर नोट्स घेण्यासाठी 93 22 36 71 44 या नंबरवरती तुम्ही WhatsAppला हाय सेंड करा आणि तुम्हाला या ज्या नोट्स आहेत तुम्हाला ₹430 ला मिळेल मित्रांनो. ठीक आहे. आपण यावरती पासिंग गॅरंटी देतो 100% तुमचं रिझल्ट नाही आलं, ठीक आहे, तर तुमची ही फीस रिटर्न मिळणार आहे. ठीक आहे. तर कृपया कोणी इतर माहितीसाठी कॉल किंवा मेसेज करू नका. हे फक्त नोट्ससाठी दिलेलं आहे. तुम्ही इतर माहितीसाठी किंवा कशासाठी पण कॉल केलं तर तुम्हाला ॲन्सर मिळणार नाही. ठीक आहे. आणि झालं आपण काय करणार आहोत त्याचे संपूर्ण तुम्हाला अपडेट टेलिग्राम चॅनलवरती मिळत राहील. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आणि आपल्या ज्या नोट्स आहे त्या मतलब चांगले नोट्स आहे मित्रांनो. रिझल्ट्स येत आहेत. पी-डी-सी बँक, सिंधुदुर्ग बँक खूप साऱ्या म्हणजे चांगल्या बँकचं मुलांचं रिझल्ट आलेला आहे आणि आपण गॅरंटी पण देत आहोत. तर नक्कीच तुम्ही आपल्या नोट्स बाय करा. धन्यवाद.